सर्वांना नमस्कार। आज 12 जानेवारी हा दिवस आपण स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन म्हणून मोठ्या उत्साहात देशभर साजरा करतो। 12 जानेवारी 1863 स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकातामध्ये झाला। त्यांचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं। लहानपणापासूनच ते अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते। त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे उच्च न्यायालयामध्ये वकिलीचा व्यवसाय करायचे, तर त्यांची आई भुवनेश्वरी देवी हे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते। त्यामुळं त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कार झाले आणि त्यांचा ओढा अधिक अध्यात्म आणि तत्त्वज्ञान या विषयाकडे लागला। पुढे तत्त्वज्ञान विषय आवडल्यामुळं प्राचार्य हेस्टी यांनी त्यांना गुरु रामकृष्ण परमहंस यांची भेट घेण्यासाठी पाठवले। ज्यावेळी स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांची भेट घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी असं म्हटलं जातं की रामकृष्ण परमहंस हे एका महादेवाच्या पिंडीवर अगदी आपल्या बुटासह म्हणजे पादत्राणे घालून मोठ्या साळुंखेवर झोपलेले होते। हे ज्यावेळी स्वामी विवेकानंदांनी पाहिलं, त्यांना त्यावेळी आश्चर्यच वाटलं, कारण ते धार्मिक वृत्तीचे होते। म्हणजे एक आपण ज्याला सर्वश्रेष्ठ जगाचा नियंता निर्माता मानतो, अशा देवाच्या पिंडीवर आपण जोड्यासह झोपणं हे कितपत योग्य आहे आणि बहुतेक आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत असं त्यांना वाटलं। आणि मग त्यांना रामकृष्ण परमहंस यांना प्रश्न केला की तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात, उच्च आहात, तुमची ख्याती मी ऐकलेली आहे, मात्र तुम्ही असं जोड्यासह देवाच्या पिंडीवर झोपलेला आहात। त्यावेळी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितले की मला ते पाय काढता येत नाहीत, मला पाय बाजूला करण्यासाठी मदत कर। त्यावेळी लागलीच स्वामी विवेकानंदांनी त्यांचे जे जोड्यासह असलेले पाय आहेत ते पाय त्या पिंडीवरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला। मात्र असं म्हटलं जातं की ज्यावेळी ते ज्या ठिकाणी पाय फिरवायचे त्या ठिकाणी तिथं साळुंका किंवा ती महादेवाची पिंड प्रकट व्हायची। जेथे नाही देव तेथे ठेवी पाय अशा पद्धतीचं, आणि मग स्वामी विवेकानंदांना त्यांची महती पटली अशा पद्धतीची आख्यायिका जरी वाटत असली तरी एक श्रेष्ठ गुरु म्हणून स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यांच्याच सहवासामध्ये ते राहू लागले। स्वामी विवेकानंदांच्या बद्दल त्यांचे शैक्षणिक विचार आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। स्वामी विवेकानंद शिक्षणाची व्याख्या करत असताना असं म्हणतात की मानवातील पूर्णत्वाप्रत जाण्याची क्षमता जे साधन आपल्याला देतं त्याला शिक्षण असं म्हणता येईल। मानवातील पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण आहे। त्यामुळं आपण शिक्षण घेतलं पाहिजे। शिक्षणाचं ध्येय हे शील संवर्धन असलं पाहिजे असं स्वामी विवेकानंदांना कायम म्हणायचे। कारण ज्या पद्धतीने व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं त्याच पद्धतीचं त्याचं जे वर्तन आहे, त्यांच्याकडे असलेला जो संयम आहे, त्याची जी इच्छाशक्ती आहे, हे सगळे चांगले संस्कार शिक्षणातून झाले पाहिजेत आणि व्यक्तीचं शीलसंवर्धन झालं पाहिजे, तरच राष्ट्राचं शील चांगल्या पद्धतीने राहतं। त्या दृष्टिकोनातून पालक आणि शिक्षकांची जबाबदारी अशी आहे की त्यांनी विद्यार्थ्यांवर शीलसंवर्धनाचे संस्कार केले पाहिजेत। अशा पद्धतीचं स्वामी विवेकानंद नेहमी मांडायचे। शिवाय त्यांनी स्त्री पुरुषांना शिक्षणाची समान संधी दिली पाहिजे अशा पद्धतीनं स्वामी विवेकानंदांनी कायम त्याचा पुरस्कार केलेला आहे। एज्युकेशन इज द साऊंड माइंड इन द साऊंड बॉडी। निरोगी शरीरामध्ये निरोगी मनाचा विकास होत असल्यामुळं शरीर हे सदृढ असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे। मानवी जीवन जर सामर्थ्यशाली करायचं असेल, दौर्बल्याला जर दूर करायचं असेल, त्याचा दौर्बल्याचा मृत्यू करायचा असेल तर आपण सक्षम राहिलं पाहिजे। शारीरिक कष्ट, श्रम
ह्या सगळ्या गोष्टींचे संस्कार विद्यार्थ्यांवर झाले पाहिजेत असं स्वामी विवेकानंदांना वाटायचं. स्वामी विवेकानंदांनी कुठलीही गोष्ट करण्यासाठी एकाग्रतेला अधिक महत्त्व दिलेलं होतं. एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये असताना तिथल्या समुद्र किनाऱ्यावर ते फिरत होते आणि त्यावेळी तिथं काही मुलं समुद्र किनाऱ्यावरच्या पाण्यामध्ये जी अंड्यांची काही टरफलं आहेत ती अशी पाण्यावर तरंगत होती आणि त्या तरंगणाऱ्या टरफलाचा वेध घेण्याचा, बंदुकीद्वारे वेध घेण्याचा प्रयत्न ती तिथली मुलं करत होती. मात्र बराच वेळ स्वामी विवेकानंद निरीक्षण करत होते, मात्र एकाही मुलाचा अचूक नेम त्या अंड्याच्या टरफलाला लागत नव्हता. आणि मग हे अशा भगीवस्त्र धारण केलेले स्वामी विवेकानंद तिथून भटकत असताना हे त्यांनी सगळं ऑब्झर्वेशन केलं आणि स्वामी विवेकानंदांनी थोडं हास्य केलं. हे त्या मुलांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा, हे अशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला जे हसता ते तुम्हाला तरी त्यातलं किमान बंदूक तरी पकडता येते का? त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी केव्हाही बंदूक पकडलेली नव्हती, मात्र त्यांनी त्या मुलांच्या हातातून ती बंदूक घेतली आणि अचूक 3-4 टरफलांचा पाण्यावर तरंगणाऱ्या टरफलाचा अचूक वेध घेतला. त्यावेळी ती मुलं आश्चर्यचकित झाली आणि त्यांनी विचारलं की हे असं कसं काय शक्य आहे? त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं की कुठल्याही गोष्टीसाठी एकाग्रता महत्त्वाची आहे आणि ती एकाग्रता करण्याच्या संदर्भातला अभ्यास माझा आहे. मी अधिक एकाग्रतापूर्वक प्रत्येक गोष्ट करत असतो आणि म्हणून मला ही अशा अंड्यांच्या टरफलांचा वेध घेता. शिवाय स्वामी विवेकानंदांनी शैक्षणिक विचार त्यांचे मांडत असताना शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा असावं असं त्यांनी म्हटलंय. कारण मातृभाषा ही आईची भाषा असते आणि जी भाषा हृदयातून निघते ती हृदयापर्यंत जाऊन पोचते. त्यामुळं जितकं आपण मातृभाषेतून अधिक कुठल्याही गोष्टी, संकल्पना चांगल्या समजून घेऊ शकतो, तितक्या क्षमता इतर भाषेतून आपला शिकता येत नाही. त्यामुळं मातृभाषा हे शिक्षणाचं माध्यम असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. शिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्याच्या संदर्भातली भावना वाढीस लागली पाहिजे असंही स्वामी विवेकानंदांचा कायम प्रयत्न असायचा. आणि अंधश्रद्धा निर्मूलन केली पाहिजे, अंधश्रद्धा नष्ट केली पाहिजे. वाईट जरुरी आहेत, परंपरा आहेत, प्रथा आहेत, यांना मोठमाती दिली पाहिजे आणि नव्या विचारांची कास धरली पाहिजे. अशा दृष्टिकोनातून स्वामी विवेकानंदांचे कायम प्रयत्न होते. स्वामी विवेकानंद ज्यावेळी 1893 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व म्हणून धर्म परिषदेला उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम तिथं जे एकूण जगभरातून अनेक विविध देशांचे लोक आले होते, त्यावेळी त्यांनी पहिलं वाक्य ज्यावेळी उच्चारलं की उपस्थित बंधू आणि भगिनी, या 2 शब्दावरच त्यांनी तिथल्या जे धर्माचं तत्वज्ञान मांडणारे प्रतिनिधी, धर्मगुरू यांची मनं जिंकली आणि टाळ्यांचा कडकडाट त्यांनी अनुभवला. म्हणजेच केवळ देशामधलेच बंधू आणि भगिनी नाहीत, तर विश्वबंधुत्वाची जी भावना किंवा संकल्पना 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी मांडली, तशीच काही संकल्पना स्वामी विवेकानंदांनी पण त्या काळामध्ये मांडलेली होती. स्वामी विवेकानंदांच्या संदर्भातचा विचार करत असताना स्वामी विवेकानंदांनी शैक्षणिक कार्यामध्ये दिलेलं मोठे योगदान म्हणजे त्यांनी केलेली रामकृष्ण मिशनची स्थापना. 1 मे 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि या मठाच्या माध्यमातून शैक्षणिक विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरिता प्रयत्न केले. शिक्षणाच्या प्रसाराकरिता शिशुशाळा, शाळांनी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. शिक्षकांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था मिशनच्या द्वारे करण्यात आली. मठाद्वारे वेगळी जी काही ग्रंथसंपदा आहे, साहित्य आहे, पुस्तक आहे, यांचं प्रकाशन करण्यात आलं. आणि शिवाय काही अपंगालय, रुग्णालये, दुष्काळ पीडितांसाठी मदत करणारी यंत्रणा, अशा अनेक गोष्टी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांनी पुरवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळं स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की
स्वामी विवेकानंद हे तरुणांचं प्रेरणास्थान आहे आणि त्यामुळं तरुणांनी कायम त्यांच्याकडून असा उत्साह, दृढ निश्चय, मनाची एकाग्रता असे कितीतरी गुण त्यांच्याकडून घेऊन आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. उठिस्त जागरिस्त पक्केवरान निबोधिता. उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. तरच आपण आपलं जीवन काहीतरी सार्थकी लावू शकतो, देशासाठी, समाजासाठी काहीतरी करू शकतो. हा संबंध त्यांच्या जीवनपट आपण ज्यावेळी स्वामी विवेकानंदांचा पाहतो त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अशा पद्धतीचे तरुणांना प्रेरित करणारे, तरुणांना स्फूर्ती देणारे, उत्साह देणारे अनेक गुण आहेत. तर ते गुण आपण आजच्या काळातही अंगीकारणं गरजेचं आहे. त्यामुळं 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय प्रेरणा दिन, तरुणांना प्रेरित करणारा दिवस म्हणून आपण मोठ्या उत्साहामध्ये देशभरामध्ये साजरा करतो. त्यानिमित्तानं सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.